शांती लाभो अशा प्रकारची प्रार्थना 2 मिनिटं स्तब्ध उभा राहून व्यक्त करू. सगळ्यांनी 2 मिनिटं स्तब्ध उभा राहावं. मागे मागे थोड़ा पीछे हो ना, पीछे हो थोड़ा सा. धन्यवाद. सगळ्यांनी शांततेत आपल्या घरी आपल्या भागात जायचंय आणि हा बंद संध्याकाळपर्यंत शांततेतच. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा, त्याचप्रमाणे काँग्रेसचे अध्यक्ष आणि आता या ठिकाणी आपले महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जो निर्णय घेतला की संपूर्ण महाराष्ट्र बंद असला पाहिजे. केंद्र सरकार काही करायला लागले म्हणून काँग्रेसच्या माझं भाषण झालं. एक आमचा राज्यप्रमुख त्या ठिकाणी त्याला उभं केलं आणि त्यावेळेस माननीय शिवसेना प्रमुखाकडे राजनाथ सिंहजी गेले. उनको राज्य प्रमुख को पिछले युग लगाओ. मला साहेबांनी फोन केला. म्हटलं ठीक आहे साहेब, हरकत नाही. पुढच्या वेळेस परत त्या ठिकाणी विनय कटियार उभं राहिले लोकसभेला. आम्ही मात्र त्यांना सांगत होतो की आपण युती करू, तर युती नाही करायची म्हणे. आणि मग ते म्हणे हरकत नाही. मग आमच्या उमेदवाराला 15,000 मतं मिळाले आणि तेवढ्याच मताने कटियार पडले. कटियारांना राज्यसभेत आणलं तर माझ्याकडे पाहून असे गुस्से रागात पाहत होते. ही त्यांची ही परिस्थिती आज फक्त आपल्या इथेच नाही आहे, लखीमपूर खिरीलाच नाही आहे, परंतु प्रत्यक्षात हरियाणामध्ये सुद्धा एका भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी त्या ठिकाणी एक जणांना लढवून टाकला. आणि म्हणून त्या ठिकाणी काँग्रेसच्या अध्यक्षा, काँग्रेसच्या सरचिटणीस, काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सूर्यकांत गाडे मॅडम ह्या सुद्धा आमच्याबरोबर आलेल्या हो, ते ताई आमच्या भगिनी आहेत. आम्ही त्यांना खूप मान देतो. सूर्यकांत ताई नाही, प्रियंकाजींना जाऊ दिलं नाही, थांबवण्यात आलं. त्या पण झाडू घेऊन त्या ठिकाणी ते रूम साफ करत होते, म्हणजे रूम सुद्धा साफ करून दिली नाही. असंच जातं मी. राहुलजी गेले, ते बसून राहिले. ते बसल्यानंतर त्या ठिकाणी मग आता लोकांना अडचण झाली एकदम. अरे कसं काय. मग कुठेतरी त्यांना कळलं की राहुलजी फेमस होऊन जातील, जाणे जाऊ नको. पण मला या ठिकाणी सांगा, इतके 8 जण त्या ठिकाणी मृत्यू पडले आणि एक हरियाणामध्ये कोणीही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा नेता तिथे जाऊन त्या ठिकाणी सांत्वन केलं नाही, बोलले नाही, काही नाही. आता सांगण्यात आलं ते काकांनी सांगितलं बरोबर आहे. अडाणी अंबानींना ते शेती देणार आहे, तुम्ही शेती करा आणि आमचे जे शेतकरी त्यांना नोकरी लावा. ही वाईट परिस्थिती होणार. आम्ही लोकसभेने बोललो, भाषण केलं, पण यांनी त्या ठिकाणी त्यांचा तो हट्ट सोडला नाही. मैं जो करूंगा वो करूंगा, बस संपलं. म्हणजे आम्ही काही विरोधच करायचा नाही. शिवसेना पक्षावरून मान्य उद्धवजी ठाकरे आम्हाला नेहमी गाईड करायचं नाही, असं बोला तसं बोला. आम्ही कसं बोलायचो. पण प्रत्यक्षात या ठिकाणी आज जर समजा आपण पाहिलं असेल तर शेतकऱ्यांना चिरवून टाकण्याची ही भूमिका त्याची सुरुवात झालेली आहे. आणि हे जर असं करत असेल तर आपण सगळ्यांनी एक असलं पाहिजे. शेतकरी राजा जर नसेल तर आपण अन्नदाता काय होणार. आजच्या सामनाचा अग्रलेख पण वाचत नाही. म्हणून मला या ठिकाणी सांगायचं, जास्त मी काय बोलणार नाही, परंतु एकच सांगेल. मी माझ्या कालच्या VC मध्ये बोललो मी. आम्ही स्वतः त्या ठिकाणी शेतकरी राजाचा किती मान सन्मान करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, अरे शेतकरी जगला तर प्रजा जागेल, प्रजा जगला तर राजा जागेल. आणि त्या भूमिकेने आम्ही सर्वजण त्या ठिकाणी काम करतोय. पण या ठिकाणी मला सांगायचं आपल्याला, आज आम्ही ठीक आहे, आपलं सरकार असल्यामुळे आम्ही काही आमची शिवसेना पद्धत दाखवली नाही इथे. तर बंद काय हे दाखवलं नाही का सरकार आपलं म्हणून. नाही तर आता एका मिनिटात दाखवलं तर सगळे पळून जातील सगळे.
आहे शिवसैनिक उभे काही गप्पा मारतात, काही करतात, काय बोलतात. आता आदेश दिला तर ते एका मिनिटात सगळं बंद करून टाकतील. पण आपलं सरकार असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही शिवसैनिकांनी ते केलं नाही हे मुद्दाम सांगतो. कारण आठवून काही पेपरवाले काही TV वाले म्हणतील इधर तो चालू आहे, उधर तो चालू आहे, ऐसा करो. मैं मौलानाला विचारलं, मौलाना जी उधर का बंद आहे क्या? हमने मैं भी बंद करके आया. तरी पण ते उघडे दुकानात फोटो काढतील. म्हणजे आपल्या सरकारला त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असेल की हे सगळं जे आहेत मीडिया संपूर्णपणे त्या ठिकाणी आत्तापासूनच त्यांनी आपल्या खिशात टाकलेलं आहे. व्हिडिओ तुला सांगतो, तू पाहून घे. सगळं पूर्णपणे चॅनल पाहिलं तर त्यांचंच भूमिका. पण आज या ठिकाणी जर शेतकरी राजा जर चिरडून टाकण्याची भूमिका यांची असेल, हे कृत्य असेल, तर त्यांना निषेधच केला पाहिजे. आणि म्हणून मला या ठिकाणी खूप काही बोलायचं होतं, पण नंतर काहीतरी बिन काका बोलेल आणि हे सांगेल की आपल्याला तर सगळ्यांना एकत्र येऊन त्या ठिकाणी यांचा मुकाबला करावा लागेल. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना नेत्यांना विनंती करतो, महाविकास आघाडीचा शिवसेनेचा नेता म्हणून मी विनंती करतो की बाकी स्टेटमेंट आता काही करू नका की आम्ही वेगळं लढू, असं लढू, आपण एकत्र लढू असं म्हणून त्या ठिकाणी म्हणतात. महाविकास आघाडी ज्यावेळेस सतीश सेवाला उभे होते आणि महाराष्ट्रातले सगळे त्या ठिकाणी फक्त महाविकास आघाडीला एज्युकेटेड लोकांनी मतदान केलेलं आहे. हे धरून चालला तुम्ही. काही यांचे सगळे आज काही व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी त्यांनी धमकी दिली या लोकांनी, अरे उनका नाही सुने का, चालू ठेवा दुकाना, नाही तर पण आम्ही मग काय. तुम्हाला माहिती आहे ना काय आहे. शरद पवार साहेब फक्त बोलले त्या ठिकाणी की जानेवाला बघता लगेच पूर्ण परिवारावर त्या ठिकाणी ED-BDच्या इन्कम टॅक्स हे बदला घेणारं म्हणजे रिव्हेंज घेणारे सरकार आहे. म्हणजे याला आपण काय बोललं की त्या ठिकाणी लगेच येतील, म्हणजे हरकत नाही, तुम्ही या, आपण पाहू. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आपल्या सर्वांना, आपण सगळ्यांना एकत्र राहून या ठिकाणचा मुकाबला करायचा आहे. शेतकरी बांधवांचं जे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी म्हणजे दुखी अंतकरण मी सांगतो की चिरडून टाकलं, ते त्याचा बदला त्या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागेल. आपण तो बदला घेण्यासाठी मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन आणि आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी आता सुरुवात करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या निषेधात महाराष्ट्र बंदची हात द्यावी लागेल. मला धन्यवाद दिले पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना की त्यांनी या महाविकास आघाडीमध्ये घटक पक्षाला सामावून घेऊन सांगितलं की आपण महाराष्ट्रभर बंदची हाक देऊ. आणि त्या अन्नधान्य या देशात पिकलं नाही तर काय हे मोदी आणि त्यांच्या सगळ्या पंटर घटबोट खाऊन शकतील का? म्हणून शेतकरी जगला पाहिजे ही भावना महाविकास आघाडीची आहे, राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसची आहे, मुळापासून आहे. म्हणून आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने आहोत. सगळं काम करून आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. शेतकरी सुखी झाला पाहिजे, शेतमजूर सुखी झाला. तुमचे का नाही किती आदरापट करा, किती देव पाण्यात ठेवा तुम्ही फडफडीत, तुम्हाला खूप वाटतं. पण कावळ्याच्या शापांना डोरं मरत नाहीत. तसे मोदी, फडणवीस आणि या भाजपच्या शापानं महाविकास आघाडी कधी मरणार नाही. वरती ताकदवर होईल. लक्षात ठेवा. याचा मुळातला प्रश्न असा आहे, वेळ कमी आहे, की या देशातून शेतकऱ्याला त्याच्या शेतीतून बेदखल करायचा विरोध चाललाय मोदी सरकारनं. हा शेतकरी शेती ठेवायचीच नाही त्याची, ही सगळी शेती काढून घ्यायची आणि मोठ्या कॉर्पोरेटला अडाणी अंबानीच्या गळ्यात घालसाट घालायची, अशा प्रकारचा डाव या तिन्ही कृषी बिलामध्ये आहे. त्याच्यावर बोलायला विस्ताराने वेळ नाही होता. पण ही बिलच अशी बनवलेली हे स्लो पॉयझनिंग आहे. हे स्लो पॉयझनिंग होईल आणि त्याच्यात शेतकरी मरेल. जय भीम. UP सरकारमध्ये योगी सरकार आहेत आणि तिथे लखीमपूर खिरी इथे शेतकऱ्यांवर गाडीने उडून दिलेला आहे. त्याचा आम्ही सर्वात पहिले निषेध करतो. पण माझी एक पत्रकार बंधूंना आग्रहाची विनंती आहे की मागासवर्गीय दलित महिलांवर अन्याय होतो तेव्हाही आपण सर्वांनी एकत्र यावं आणि एकत्र लढा द्यावा. म्हणजे या देशात काय चाललं ते तुमच्या लक्षात येईल. महिलांवर अन्याय होऊ नये म्हणून मी इथे एक महिला म्हणून आलेली आहे. अनेक दलित महिलांवर, मागासवर्गीयांवर खूप अन्याय होत आहे. तेव्हा कोणीही एकत्र येत नाही. आम्ही महाआघाडी सरकारसोबत आमदार खासदारच्या निवडणुकीच्या वेळेस इतरही जिल्हा परिषद असो सर्वच बाबतीत आम्ही त्यांच्या बाजूने उभे आहोत. आम्ही जे सरकार विरोधी आहे त्यांच्या बाजूनं नाही आहे. आम्ही आघाडी सरकारच्या बाजूनं आहोत. शेवटपर्यंत त्यांच्याच बाजूने राहू. पण त्यांनी हे करावं. आमच्या संघटनेला दलित पॅंथर
पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीला सोबत घेऊन सर्व काम करावं आणि आम्हाला थोडं साथ द्यावी एवढीच नम्र विनंती करते आणि थांबते. इलेक्शनमध्ये पण सोबत राहणार आहे. हां, सोबत राहणार, आणि सोबत राहणार. एक मिनिट. ठीक आहे. खूप दिवसानंतर कॅमेऱ्यासमोर आलात, तुमचं नाव सांगा आमच्या दर्शकांना. माझं नाव सूर्यकांत गंगाधर गाडे आहे. राष्ट्रीय कार्याध्यक्ष. आपकी तरफ से बंद पुकारा गया है महाआघाड़ी की तरफ से, उतना प्रतिसाद देखने को नहीं मिल रहा है. मैंने अभी भाषण में क्या बोला, जानबूझ के हमारे मित्र वो दुकानें खुली हुई है वो बताएंगे, लेकिन लोगों के मन में ये महाविकास आघाड़ी इसलिए है क्योंकि लोग आज बहुत परेशान हैं. अगर समझो आपने या आपके चैनल ने हमको बता दिया कि पूरा कड़कड़ी बंद है बोल के, तो आपके पीछे ईडी की नोटिस, इसकी नोटिस, उसकी नोटिस आ जाएगी. और ये समझ के जाना कि वो डर के मारे से कोई कुछ बोलने की तैयार नहीं. इतने बड़े नेता देश के शरद पवार साहब ने सिर्फ बोला कि जालियनवाला बाग जैसे ये हो गया, तो वहाँ लगे उनके घर पे पूरी नोटिस लगी. तो गलत बात है ना. ये तो भाई ये अगर ऐसा होगा तो ये तो सबको इकट्ठा आना पड़ेगा. जनता लाट में कैसा हुआ था वैसा सब लोगों ने इकट्ठा अगर आया तो ऐसा पूरा सरकार बदल सकता है. हाँ, एक टाइम था सर, हमने भी हमारे आंखों से देखा जब शिवसेना बंद पुकारती थी तो हर एक दुकान, हर एक गाड़ी. मैंने अभी क्या बोला सर हम सिर्फ ऐसा हाथ करेंगे. मिलने के बाद में नहीं शिवसेना कमजोर तो नहीं, हो कमज़ोर रही. नहीं. सरकार मेरा है ना, मेरे मुख्यमंत्री है. मेरा सरकार तो मेरे मुख्यमंत्री है, तो मेरे मुख्यमंत्री का नाम खराब होना नहीं करके हमने नहीं किया. तो अभी सिटी मार दिया तो अभी पूरा बंद हो जाता है. 1 मिनट करने का क्या वैसा. बंद का होता है. अभी आपने कहा सेंटर में बंद हो जाएगा पूरा औरंगाबाद. हाँ, पूरा बंद हो जाएगा. 1 मिनट में बंद हो जाएगा. अगर समझे हमने ऐसा हाथ किया था. लेकिन फिर भी हम व्यापारियों को और बाकी सबको भी देख के और माननीय उद्धव जी अपने मुख्यमंत्री उनका देख के नहीं लपड़ा ना. सर आपको ऐसा लगता है कि बीजेपी की ज्यादती हो रही है? बीजेपी तुम बाद में देखो क्या होता है. सर महाविकास आघाड़ी से जिस तरीके से आप लोग लड़ने वाले महाविकास, जैसे आपने कहा कि एक साथ मिलकर हम लोग लड़ेंगे, वो आज कल्याण पाटिल का स्टेटमेंट आया था कि अपन वेगळे लढू, इसलिए मैंने टर्न मारा. अच्छा जनता से क्या आह्वान करेंगे सर? सर जनता से क्या अपील करेंगे आप? जनता को धन्यवाद दूंगा मैं, व्यापारी सबको, कि आपने हमारे लिए आपको तकलीफ हुई होगी, लेकिन ये हम किसके ऊपर निर्भर हैं? किसानों के ऊपर. अगर किसान अगर मर रहा होगा तो खाना कहाँ देगा आप लोगों को? अन्नदाता अगर जाएंगे तो कहाँ है? इसलिए किसी भी हालत में किसानों के ऊपर निर्भर हम लोग हैं. उनके ये ऐसा हो रहा है, 3 कायदे बना रहे हैं सब. अडानी अंबानी को बेचने वाले सब खेतियाँ और वो करने वाले कि किसान अपना वहाँ मजदूरी करेगा, ऐसी बात है. 3 स्टार्ट. आज सब जिस तरीके से बंद पुकारा गया है, महाराष्ट्र बंद पुकारा गया है, लेकिन मैं सिर्फ औरंगाबाद सिटी की बात करूँ ना, उतना असर नजर नहीं आ रहा है. महाआघाड़ी को औरंगाबाद की जनता नजरअंदाज कर रही है. अभी आपको अगर आंखें होकर भी नहीं नज़र आता तो मैं इसमें क्या कर सकता हूँ. दुर्भाग्य की बात है. अल्हम्दुलिल्लाह जिस तरह हमारे राष्ट्रवादी, कांग्रेस और शिवसेना के तीनों भी झुंझार नेताओं ने सुबह 8 बजे से पूरे शहर का दौरा किया, व्यापारियों को और कारोबारियों को जो है तो गुजारिश की, और जिसका असर दिखा कि उन व्यापारियों ने पूरा प्रतिसाद दिया और कड़कड़ित औरंगाबाद बंद नज़र आ रहा है हमें. तो हम पूरे औरंगाबाद में अभी राउंड मार कर आए अल्हम्दुलिल्लाह. कोई भी इलाका ऐसा नहीं है जो बंद नज़र नहीं आ रहा है. 100% लोगों ने रिजल्ट दिया. उन सभी व्यापारियों को, उन दुकानदारों का मैं दिल के गहराई से शुक्रिया अदा करता हूं. और जो लखीमपुर खीरी में जो बीजेपी ने जो अमानुष जो प्रतिक्रिया की, जिस तरह गाड़ियों के नीचे जो शेतकरी को लिया है, शेतकरी किसी जात बिरादरी का नहीं होता है. ये भाजपा की सरकार, उत्तर प्रदेश की सरकार, ये बेईमान सरकार, ये जिस तरह से जुल्म के पहाड़ ढा रही है, जिस तरह का हत्यारा प्रकृति से काम कर रही है, ये इस बात का सबूत है. भड़कने वाला चिराग जो है तो जल्दी बुझने वाला होता है. मुझे ऐसा लगता है कि इनके दिन अब करीब आ गए हैं. आम और ख़ास, काश्तकार, मजदूर, कामगार, नौकरी पेशा करने वाला आदमी, दुकानदार, व्यापारी, हर आदमी इनसे त्रस्त हो गया है, परेशान हो गया है इस बात से कि ये ऐसी सरकार है जिसके आने से लोग हर तरह की परेशानियों का मुकाबला कर रहे हैं, झेल रहे हैं. आज का बंद जो पुकारा गया है लखीमपुर खीरी के, जो लोगों के ऊपर गाड़ियां चढ़ा दी गई और जो लोगों को मार दिया गया, हमारी ऐसी मांग है
कि फास्ट ट्रैक कोर्ट से जल्दी से ये मुकदमा चलाया जाए और ये सभी लोगों को फांसी दी जाए। ये सरकार के मुख्यमंत्री यूपी का जो योगी आदित्यनाथ जो जोगी है, ये जोकर है, जोकर। और ये जोकर को भी 302 का गुना इसके ऊपर दाखिल करना चाहिए। ऐसी हमारी पार्टी की, तीनों अघाड़ी की सरकार की हमारी डिमांड है। और आज हमने ये एक मैसेज इस हुकूमत को दिया है। इन्होंने इससे पहले वहाँ पर मौलाना कलीम सिद्दीकी साहब को गलत तरीके से अरेस्ट किया और वहाँ पर कई लोगों का इनकाउंटर वहाँ की। लेकिन अगर औरंगाबाद की बात की जाए तो औरंगाबाद में महाअघाड़ी की बात को नज़रअंदाज, महाअघाड़ी को नज़रअंदाज कर रही है औरंगाबाद की जनता। बंद कहीं पर भी नजर नहीं आता। अब आप ये किस बात पर से बता रहे हैं, क्योंकि हमने अभी सारे शहर का जायज़ा लिया, क्रांति चौक से लेके सिटी चौक और सराफा और ये सारा हम लोग जब गए तो हमको तो सारी दुकानें बंद थी। व्यापारियों ने हमको समर्थन करता हुआ हम नज़र आया। चिकलठाना में हम गए, कैनॉट प्लेस में गए, कुछ दुकानें जो खुली थी उनको जब हमारे कार्यकर्ताओं ने विनती की तो उन्होंने अपनी दुकानें बंद कर दी, क्योंकि ये बंद जो था ये महाविकास आघाड़ी ने सिर्फ इसके लिए आह्वान किया था। इस बंद का जो मेन उद्देश्य था, जो मूल उद्देश्य था, वो किसानों के समर्थन में था। ये देश कृषि प्रधान देश है और किसानों पर जिस तरीके से अत्याचार हुआ, जिस तरीके से किसान मारे गए, उसके विरोध में ये बंद रखा गया था। और ये जो व्यापारी हैं ये भी किसानों के ही बेटे हैं, इनके भी माँ बाप दादाओं ने खेतों में हल चलाया है या आज यहाँ आके अपना कारोबार कर रहे हैं, लेकिन इनके घर में, इनके खानदान में किसानी है। और ये जो क्रांति इस वक्त उठी है, क्योंकि जो विपक्ष के जो नेता हैं, जैसे कांग्रेस की नेता प्रियंका जी गांधी जब मिलने गई, उनको रोक दिया गया, उनको डिटेन कर दिया गया, राहुल जी को रोका गया। बाद में जब इनको लगा कि ये और बढ़ जाएगा विषय, इसलिए कहने लगे, फिर इन्होंने परमिशन दे दी। तो ये जो आवाज़ दबाने की कोशिश की जा रही है विपक्ष की भी, और जो जनता की बात कर रहा है उसकी आवाज़ दबाने की कोशिश की जा रही है, तो जनता में एक तरीके से आक्रोश हो रहा है। मुझे लगता है क्रांति उठेगी और ये जो सत्ता में इस वक्त नशे में चूर लोग हैं, ये लोगों को जनता उखाड़ के फेंकेगी बहुत जल्दी। मेरे सामने स्टेज पे से कहा है कि कुछ पार्टियां जो है तो इसको नाकाम करने की कोशिश की जा रही है। अगर आप बता सके कौन सी पार्टियों की तरफ इशारा है? इसमें खुली बात है कि बीजेपी के नेताओं द्वारा यह आह्वान किया गया था कि हम बंद नहीं होने देंगे। अच्छी बात तो ये होती कि बीजेपी के नेता थोड़ी सी संवेदनशीलता दिखाते, थोड़ी सी नरमदिली दिखाते इस देश की तरफ, इस देश के किसानों की तरफ, और वो भी कहते कि हम भी इस बंद का समर्थन करते हैं। लेकिन उल्टा उन्होंने अपने मंत्रियों को, जो कि दोषी हैं, उनके परिवार वालों को उन्होंने बचाने के लिए किसान विरोधी काम किया है। लेकिन जहाँ जहाँ हम गए हमको लोगों का प्रतिसाद मिला। जवाहर कॉलोनी, टीवी सेंटर, मुकुंदवाड़ी, चिकलठाना, सिटी चौक, शाहगंज, हर जगह सराफा, हर जगह लोगों ने बंद रखी अपनी दुकान। आप लोग भी सब मौजूद थे कि कुछ भी बात करने से पहले, कुछ भी भाषण में बोलने से पहले आपको सोचना चाहिए, सोच समझ के बात करें। हमें महाअघाड़ी बनकर इलेक्शन लड़ना है, तो आज के बाद आप सोच समझ के बात करेंगे? देखिए, जो भी बातें होती है ये सोच समझ के ही होती हैं। राजकारण में जो भी आता है वो उतनी तो समझ रख